पेडगाव रोडवरील सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संभाजी ब्रिगेडने जन आंदोलनाचा इशारा दिला आहे। या अवैध व्यवसायामुळे कापसे वस्ती, सोनवणेनगर, सावंतनगर, लोखंडे मळा व रसाळ वस्तीतील नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी ड्रग्ज, गांजा व नशेची इंजेक्शनेही मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यापूर्वी 2024 मध्ये आंदोलनानंतर कारवाई झाली होती, मात्र आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाला। 26 जानेवारी 2026 रोजी आंदोलनासाठी 25 जानेवारीला पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। त्यानंतर झालेल्या कारवाईत काहीही निष्पन्न झाले नाही। दरम्यान आरोपींकडून खंडणीचे खोटे आरोप व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे। अशा धमक्यांना न घाबरता येत्या 15 दिवसांत श्रीगोंदा शहरातील सर्व अवैध व्यवसायांविरोधात व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। यावेळी स्थानिक नागरिक व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 2024 साली 2024 मध्ये आपण एक जनआंदोलन उभं केलं होतं। श्रीगोंदा शहरालगत असलेले सर्व अवैध व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वेश्या व्यवसाय असेल, याला विरोध करण्यासाठी ते आंदोलन आम्ही छेडलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून अनेक हॉटेलवरती त्या ठिकाणी कारवाई करून संबंधित हॉटेल मालक असतील सर्व यांना मुद्देमालासकट अटक करून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली होती। परंतु ही लोक कालांतराने जामिनावर बाहेर आली, त्यांनी पुन्हा ताकदीने ते व्यवसाय सुरू केले। म्हणून 2024 मधल्या या आंदोलनाला लागोपाठ आम्ही प्रशासनाला त्या संदर्भात निवेदनं दिले। 2025 मध्ये निवेदन दिलं, आंदोलन केलं। पुन्हा 2026 मध्ये देखील आता आपण त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही। उलट ह्या हॉटेल व्यावसायिकांना आम्ही सतत त्यांना विरोध करतोय किंवा त्यांच्या अवैध धंद्यांना आम्ही विरोध करतोय म्हणून आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्याच्यामध्ये खंडणीसारख्या गुन्ह्यांचे आमच्यावरती आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत। आमची समाजामधले असलेली प्रतिष्ठा मलिन करण्यासाठीच हा प्रयत्न ते करत आहेत। आमच्यावरती खंडणीचे आरोप करायचे, आम्हाला त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या, अशा पद्धतीचं एक परिस्थिती सध्या सुरू आहे। परंतु संभाजी ब्रिगेड कुठल्याही धमकीला घाबरणारी नाही, उलट जास्त ताकदीने आम्ही हे आंदोलन पुढं करणार आहोत। या आंदोलनाला जनआंदोलनाचं स्वरूप देऊन येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही परिसरातील 400-500 लोकांना एकत्रित करून पेडगाव रोडवरती सुरू असलेला हा देहविक्रीचा व्यवसाय, त्यामध्ये प्रामुख्याने हॉटेल महाराजा मच्छी कॉर्नर या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय चालतो आणि मग हे चालवणारं रॅकेट आणि ह्यांना पाठिंबा देणारे जे काही संबंधित यंत्रणा असेल यांचा सर्वांचा पुराव्यानिशी येत्या काळामध्ये आम्ही पर्दाफाश त्या ठिकाणी करणार आहोत। त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपुढं आम्ही हा विषय घेऊन जाणार आहोत की कशा पद्धतीने तालुक्यामध्ये तरुण पिढी भरकटली आहे। तरुण पिढीला त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं, मग आमिष दाखवत असताना फक्त मुली पुरवल्या जात नाहीत, तर त्याच्या माध्यमातून ड्रग्ज असेल, कोकेन असेल, वेगवेगळे इंजेक्शन्स असतील, नशा करणारे जे काही अंमली पदार्थ असतील त्यांना त्या माध्यमातून ते पुरवले जातात। म्हणजे एक तरुण पिढी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम श्रीगोंद्यामध्ये, ज्या श्रीगोंद्यामध्ये संतांची भूमी आहे अशी जी ओळख आहे, महापुरुषांचा वारसा ज्या श्रीगोंदा भूमीला लाभलेला आहे, त्या श्रीगोंद्यामध्ये, पवित्र श्रीगोंद्यामध्ये अशा पद्धतीचे अवैध व्यवसाय फोफावत चाललेले आहेत। ज्या ग्रामदैवताला आपण दैवत मानतो, ग्रामदैवत मानतो, संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराला लागून देखील, भिंतीला खेटून देखील हाच व्यवसाय सुरू आहे। त्याला देखील संभाजी ब्रिगेडने प्रत्येक वर्षी यात्रेच्या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये विरोध केलेला आहे, परंतु प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही। कारवाईच्या नावाला फक्त रेड केलेली दाखवली जाते, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतो। याचं जे काही सत्यता आहे ती समाजापुढं आली पाहिजे। अवैध व्यवसाय करणारे लोक राजरोसपणे सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो आणि म्हणून आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। मग आता प्रशासन जर हप्ते घेत असेल, इथले लोकप्रतिनिधी जर काही आवाज उठवत नसेल, तर जनसामान्य माणसांनी हे आंदोलन हातात घेणं गरजेचं आहे। आपली तरुण पिढी जर वाचवायची असेल, आपल्या मुलीबाळी जर सुरक्षित ठेवायच्या असतील, तर लोकांनी आता पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो। लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा।